नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या परंपरेबद्दल बोलणार आहोत, बलिदान मास. नाव ऐकून वाटेल की हा फक्त इतिहासाची आठवण करण्याचा एक महिना आहे. पण खरं तर ही त्यागाच्या भावनेला आजच्या काळातही जिवंत ठेवणारी एक एक जबरदस्त प्रेरणा आहे. चला तर मग या परंपरेचा खरा अर्थ काय आहे आणि त्याचं महत्त्व काय हे जरा जवळून समजून घेऊया. हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? आपण पाहिलं तर जगभरातल्या सगळ्या संस्कृती आपापल्या वीरांच्या बलिदानाचा सन्मान करतात. पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आणि गंमत म्हणजे या पद्धतीतूनच त्या समाजाची खरी मूल्य काय आहेत, त्यांची ओळख काय आहे, हे आपल्याला कळतं. आपल्याकडे म्हणजे भारतात बलिदानाला आदरांजली देण्याची परंपरा तर खूपच जुनी आणि खोलवर रुजलेली आहे. आता बलिदान मास नेमकं काय आहे हे समजून घेण्याआधी आपण अशाच एका दुसऱ्या महत्त्वाच्या परंपरेकडे एक नजर टाकूया. म्हणजे काय होईल की या त्यागाच्या भावनेची विशालता आपल्या आणखीनच लक्षात येईल. इथे बघा, आपल्याला दोन वेगवेगळ्या परंपरांमधला एक समान धागा अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे शीख परंपरेतलं साहिबजाद्यांचं स्मरण आणि दुसऱ्या बाजूला बलिदान मासची तीच तीव्र भावना. दोन्ही ठिकाणी काय समान आहे तर तरुण वीरांच्या सर्वोच्च त्यागाला अगदी मनापासून आणि आदराने स्मरलं जातंय. आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी. शहीदी जोडमेळ हा काही उत्सव नाहीये, अजिबात नाही. हा एक अतिशय गंभीर आणि आध्यात्मिक चिंतनाचा काळ असतो. जुलुमाविरुद्ध जे बलिदान दिलं गेलं त्याचा हा सन्मान आहे. म्हणजे इथे दुःख व्यक्त करण्यापेक्षा त्या शौर्यातून प्रेरणा घेण्यावर जास्त भर दिला जातो. याच भावनेला, याच त्यागाला राष्ट्रीय स्तरावर वीर बाल दिवस म्हणून आदरांजली वाहिली जाते. हे सुद्धा बघा अगदी लहान वयात दाखवलेल्या शौर्याचं एक अप्रतिम उदाहरण आहे. चला, आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि बघूया की या सगळ्याचा बलिदान मासशी नेमका काय संबंध आहे. तर आता आपण थेट त्या ऐतिहासिक घटनेकडे जाऊया, ज्यामुळे बलिदान मासची प्रथा खरं तर सुरू झाली. आणि यामागची जी कहाणी आहे ना, ती केवळ शौर्याची नाहीये, तर ती आहे प्रचंड सहनशीलतेची आणि एका अभेद्य दृढनिश्चयाची. ही टाईमलाईन बघा. छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यापासून ते औरंगजेबासमोर हजर करण्यापर्यंत आणि मग तो प्रस्ताव, जीवनाच्या बदल्यात धर्मांतर. विचार करा, पण महाराजांनी काय निवडलं? स्वराज्य आणि धर्माचा अभिमान. त्यांचा तो नकार, तो फक्त एक शब्द नव्हता, तो एक निर्णय होता, तत्वांसाठी मृत्यूलाही सामोरे जाण्याचा. 40 हा फक्त एक आकडा नाहीये. हे होते 40 दिवस क्रूर अमानुष छळाचे. ही एक संख्या त्यागाची आणि सहनशीलतेची इतकी तीव्रता दाखवते की खरं तर हाच या परंपरेचा मूळ आधार आहे. मग प्रश्न हा आहे की या ऐतिहासिक वेदनेचं स्मरण आजच्या काळात कसं केलं जातं? चला, आता आपण या परंपरेच्या का वरून कसं याकडे वळूया. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सुरू केलेल्या या प्रथेमध्ये लोक एका वेगळ्याच पद्धतीने महाराजांच्या त्यागाचं स्मरण करतात, स्वशिस्तीतून. म्हणजे कसं तर कुणी आपली आवडती वस्तू सोडतं, कुणी व्यसन सोडतं, कुणी अणवाणी चालतं, तर कुणी रक्तदान करतं. या सगळ्या कृतींमागे भावना फक्त एकच आहे, त्या 40 दिवसांच्या वेदनेशी कुठेतरी काहीतरी एकरूप होण्याची. आणि हा संबंध खरंच खूप महत्वाचा आहे. महाराजांनी जो शारीरिक त्रास सोसला त्याची थोडी तरी जाणीव व्हावी म्हणून अनवाणी चालणं. त्यांनी स्वराज्यासाठी जे रक्त सांडलं त्याचा सन्मान म्हणून आज रक्तदान करणं. ही फक्त तपश्चर्या नाहीये, तर ही एक भावनिक एकरूपता साधण्याचा प्रयत्न आहे. त्यागाचं खरं महत्त्व समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे. पण मग एक प्रश्न येतोच की फक्त ऐतिहासिक घटनेचं स्मरण करणं पुरं आहे का? ह्या प्रथेचा आजच्या काळात नेमका काय अर्थ आहे? चला, आता आपण ह्याचा आजच्या काळातील संदर्भ आणि सामाजिक परिणाम काय आहेत यावर एक नजर टाकूया. इतिहास अभ्यासक अशोक सरपाटेल यांचं हे म्हणणं ऐका. ते किती महत्वाचं आहे बघा. ते या ऐतिहासिक परंपरेला थेट आजच्या सामाजिक समस्यांशी जोडतायत. ते म्हणतात की ही प्रथा आजच्या तरुणांना एक नवी दिशा आणि एक वेगळं सामर्थ्य देऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय, तर ही फक्त एक श्रद्धांजली नाहीये, तर ही एक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. वैयक्तिक त्यागातून जी एक मानसिक शक्ती मिळते ती आजच्या तरुणांना नैराश्य आणि व्यसनाधीनतेसारख्या मोठ्या समस्यांवर मात करायला मदत करू शकते. आणि हा या प्रथेचा एक खूपच सकारात्मक पैलू आहे, नाही का? तर आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं? आपण इतिहास पाहिला, आजचं आचरण पाहिलं आणि त्याचा आधुनिक उद्देशही पाहिला.
या सगळ्याला जोडून बघितल्यावर या परंपरेचं खरं स्वरूप आपल्यासमोर येतं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की बलिदान मास ही काही भूतकाळात अडकलेली गोष्ट नाही, अजिबात नाही. ही एक जिवंत परंपरा आहे, जी काळासोबत बदलत आहे, विकसित होत आहे. ती ऐतिहासिक बलिदानाला आजच्या सामाजिक कृतीमध्ये बदलत आहे आणि म्हणूनच ती अधिक अर्थपूर्ण ठरते आहे. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. बलिदान मासच्या या उदाहरणावरून एक गोष्ट नक्की वाटते की इतिहासाच्या पानांमध्ये फक्त कथा नसतात, तर आजच्या मोठ्यात मोठ्या आव्हानांना सामोरं जाण्याची प्रेरणा आणि कदाचित मार्गही दडलेले असू शकतात.